सर्व मैत्रिणींना नमस्कार। आज आपण बघूया सूप कसा सजवायचा ते। त्यासाठी मी इथे हा सूप घेतलाय। हा लहान साईजचा आहे। इथे आपण एक असं वर्तुळ काढून घ्यायचं आहे। हे बघा, इथे अशा प्रकारे वर्तुळ काढून घेतलं आहे। आता मी हा हिरवा रंग आहे, थोडासा हा शेवाळी टाइप कलरचा रंग आहे। या वर्तुळाच्या बाहेरच्या बाजूला आपण हा रंग लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे पूर्ण सूपावर आपल्याला हा लावायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे हा इथे मी फेविक्रिलचा ॲक्रिलिक कलर घेतला आहे। तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता। इथे हे 2 कोट करून घ्यायचे आहेत, म्हणजे 2 वेळा लावायचा आहे। हे बघा, असं दिसेल हे। आणि आता मधल्या बाजूला आपल्याला हा गुलाबी रंग आहे तो लावून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीचा रंग लावू शकता। हा बघा, इथे अशा प्रकारे हा लावायचा आहे। अशा प्रकारे इथे पूर्ण हा असा मी लावून घेतला आहे रंग। आता सुकल्यावर याच्यावर आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। इथे ग्लू लावून घेऊया आणि त्याच्यावर आपण लेस लावायची आहे। अशा प्रकारे इथे ही लेस लावायची आहे। आता मी अशा प्रकारचे हे मिरर्स घेतले आहेत, ते इथे साईडला चिकटवायचे आहेत। मी इथे हे गोल मिरर घेतले आहेत। हे अशा प्रकारे आपण इथे चिकटवून घेऊयात। आता याच्या भोवती मी असं इयरबड्सने डॉट्स करत आहे। पिवळा कलर घेऊन इथे मी असं हे डॉट्स सर्व याच्यावर करत आहे। हे अशा प्रकारे इथे बाजूला मोठे मिरर राहिले नाहीत म्हणून मी लहान लावले आहेत। आता इथे असे आतमधल्या बाजूला थोडेसे येलो कलरचे डॉट्स करून घेऊयात अशा प्रकारे। हे बघा, अशा प्रकारे घ्यायचं आहे करून। आता मी हे इथे स्वस्तिकचे स्टिकर्स आहेत ते चिकटवत आहे। खालच्या बाजूला आपण ही लेस लावायची आहे। अशा प्रकारची गोल्डन रंगाची लेस टिकले आहेत तिला खाली, ती इथे लावत आहे। इथे या वरच्या बॉर्डरला पण ही साधी लेस आहे ती लावून घेऊयात अशा प्रकारे। अशा प्रकारे ही लेस इथे वरच्या बॉर्डरला लावायची आहे। हे बघा, असं बनेल। आणि आता हे मी पॉम घेतले आहेत ते आपण इथे लावून घेऊया। हे बघा, इथे असे आतल्या बाजूला थोडे थोडे पॉम असे लावून घ्यायचे आहेत। अशाच प्रकारे पूर्ण याच्यावर लावायचे आहेत। आणि ह्या सेंटरला हा जो गोल आहे त्याच्या भोवती पण थोडे पॉम लावून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे हा सुंदर असा सूप डेकोरेट झाला आहे। तुम्हाला ही सूप बनवायची पद्धत कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। लाईक आणि शेअर करा।